नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्टडी टाईम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वी सायन्स या विषयाचा दुसरा धडा हेल्थ अँड डिसीज या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत आणि त्याची उत्तरेही जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. क्वेश्चन नंबर 1, डिस्टिंग्विश बिटवीन इन्फेक्शियस अँड नॉन इन्फेक्शियस डिसीज. आता यातला आपल्याला फरक दर्शवायचा आहे. आता आपल्याला दोन पार्ट करायचे आहेत, इन्फेक्शियस आणि नॉन इन्फेक्शियस. इन्फेक्शियस, फर्स्ट, डिसीज विच ऑकर थॉट इन्फेक्शन्स अँड बॉडी कॉन्टॅक्ट आर कॉल्ड इन्फेक्शियस डिसीज. आणि नॉन इन्फेक्शियसमध्ये येणार डिसीज विच डू नॉट ऑकर थॉट इन्फेक्शन्स अँड बॉडी कॉन्टॅक्ट आर कॉल्ड नॉन इन्फेक्शियस डिसीज. सेकंड येणार दस डिसीज स्प्रेड. इन्फेक्शियसमध्ये सेकंड येणार दस डिसीज स्प्रेड थॉट कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड ऑर व्हेक्टर्स. आणि नॉन इन्फेक्शियसमध्ये सेकंड येणार दस डिसीज अराइज इन ह्युमन बॉडी इट सेल्फ ड्यू टू रिझन्स. आणि इन्फेक्शियस डिसीजचे एक्झाम्पल्स आहेत कॉलेरा, ट्युबरक्युलोसिस, डिसेंट्री, टायफॉइड. ओके. आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजचे एक्झाम्पल्स आहेत डायबिटीज, कॅन्सर, हार्ट डिसीज, हार्ट अटॅक. ओके. आता क्वेश्चन नंबर 2, आयडेंटिफाय द ऑड टर्म्स. यामध्ये ए आहे मलेरिया, हेपेटायटिस, एलिफंटायसिस आणि डेंग्यू, आणि याचा आन्सर आहे हेपेटायटिस. बी आहे फ्लेग, एड्स, कॉलेरा आणि टीबी, आणि याचं उत्तर आहे कॉलेरा. आता क्वेश्चन नंबर 3, आन्सर इन 1 to 2 सेंटेन्सेस. आता येथे आपल्याला 1 ते 2 वाक्यात या प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत. फर्स्ट ए, विच आर व्हेरियस मेथड ऑफ स्प्रेडिंग इन्फेक्शियस डिसीज. याचा आन्सर आहे देर आर फॉलोइंग मेथड्स ऑफ स्प्रेड इन्फेक्शियस डिसीज. फर्स्ट आहे डिसीज स्प्रेड थॉट कंटामिनेटेड एअर, आणि याचे एक्झाम्पल आहे ट्युबरक्युलोसिस. सेकंड आहे डिसीज स्प्रेड थॉट कंटामिनेटेड वॉटर, आणि याचे एक्झाम्पल आहे डिसेंट्री. थर्ड आहे डिसीज स्प्रेड थॉट कंटामिनेटेड फूड, आणि याचं आन्सर आहे कोलेरा आणि टायफॉइड एक्झाम्पल. आणि फोर्थ येईल डिसीज स्प्रेड थॉट इन्सेक्ट अँड ॲनिमल्स, आणि याचा आन्सर येणार, याचं एक्झाम्पल येणार आहे स्वाईन फ्लू अँड एड्स. ओके. बी, गिव द नेम ऑफ 5 नॉन इन्फेक्शियस डिसीज अदर देन गिव इन लेसन. आता याचे आपल्याला काही नॉन इन्फेक्शियस डिसीजचे नावं लिहायची आहेत. त्यामध्ये येईल हायपरटेन्शन, हेमोफिलिया, किडनी स्टोन, किडनी फेल्युअर यासारखे डिसीज येणार आहेत नॉन इन्फेक्शियस डिसीजमध्ये. सी, विच आर मेन रिझन ऑफ डायबिटीज अँड हार्ट डिसीज. हार्ट डिसीज आणि डायबिटीजची मुख्य कारणे कोणती. आता डायबिटीजची मुख्य कारणे पहिले आपण पाहूयात. रिझन ऑफ डायबिटीज, फर्स्ट हेरिडिटी, म्हणजे वंशज आई वडिलांकडून मुलांमध्ये हे डायबिटीज हा रोग स्प्रेड होऊ शकतो. सेकंड आहे ऑबेसिटी. थर्ड आहे लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइजची कमतरता. आणि फोर्थ आहे मेंटल स्ट्रेस. आणि आता रिझन्स ऑफ हार्ट डिसीज, याचं फर्स्ट आहे स्मोकिंग, अल्कोहोलिझम, डायबिटीज, हायपरटेन्शन, ऑबेसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, हेरिडिटी, मेंटल स्ट्रेस आणि अँगर. हे आपल्यासाठी हार्टच्या डिसीजसाठी धोकादायक असू शकतात. आता क्वेश्चन नंबर 4, व्हॉट कॅन बी अचीव्ड कॅन बी प्रिव्हेंटेड. ओके. ए, ड्रिंकिंग बॉइल्ड अँड फिल्टर्ड वॉटर. याचा आन्सर आहे ड्रिंकिंग बॉइल्ड अँड फिल्टर्ड वॉटर प्रिव्हेंट ह्युमन बिईंग फ्रॉम इन्फेक्शियस डिसीज सच ॲज हिपेटायटिस, डिसेंट्री, कॉलेरा, टायफॉइड. ड्रिंकिंग, उकळलेलं पाणी पिल्याने आपल्याला इन्फेक्शियस डिसीजपासून आपला बचाव होऊ शकतो, जे आपल्याला कंटॅमिनेटेड वॉटरने होतात त्या डिसीजपासून. बी आहे अवॉइडिंग स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम. याचा आन्सर आहे अवॉइडिंग स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम प्रिव्हेंट नॉन इन्फेक्शियस डिसीजेस सच ॲज हार्ट डिसीज, किडनी फेल्युअर, इन्क्रीज इन शुगर लेवल, रिस्पिरेटरी डिसीज आणि कॅन्सर. सी, रेग्युलर बॅलन्स डाएट अँड एक्सरसाइज. याचा आन्सर आहे रेग्युलर बॅलन्स डाएट अँड एक्सरसाइज अचीव्ड गुड हेल्थ, इट कीप अवे फ्रॉम डिसीज, resistance power of body increases. D, proper checking of blood before blood donation. Answer, donation of blood must be done after checking blood before donation. Prevent infectious or virus such as HIV which can cause disease like AIDS.
आता क्वेश्चन नंबर 5, रीड द पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग, आन्सर द क्वेश्चन्स. हा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबतच ही महत्त्वपूर्ण माहिती आणि हा स्वाध्याय तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा. आणि तुम्हाला कोणत्या विषयावर स्वाध्याय हवे आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या चॅनलला स्टडी टाईमला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आता क्वेश्चन नंबर 5 आपण पाहतोय. क्वेश्चन नंबर 5, रीड द पॅसेज. आता हा पॅसेज आपल्याला वाचायचा आहे आणि यावरती पहिला प्रश्न आहे, मास्टर एक्स कॅन सफर फ्रॉम विच डिफरंट पॉसिबल डिसीज इन अबाव कंडिशन. आता या कंडिशनमध्ये मास्टर एक्स नावाचा हा जो मुलगा आहे तो कोणत्या कोणत्या डिसीजमधून पास होऊ शकतो, म्हणजे त्याला कोणते डिसीज होऊ शकतात हे आपल्याला या प्रश्नातून लिहायचं आहे. याचा आन्सर आहे टायफॉइड, कोलेरा, डिसेंट्री, कॉमन कोल्ड, फ्ल्यू, डेंग्यू, हेपॅटायटिस, ट्युबरक्युलोसिस, इन्फेक्टेड एअर अँड वॉटर फूड. यामुळे त्याला हे डिसीज होऊ शकतात. आता बी, हाऊ विल यू हेल्प हिम हिज फॅमिली इन धिस सिच्युएशन. तुम्ही त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला या सिच्युएशनमध्ये काय मदत करू शकाल. याचा आन्सर आहे वी विल ट्राय टू मेक हिज पॅरेंट्स अवेअर अबाउट गुड हेल्थ. आम्ही त्याच्या पॅरेंट्सला चांगल्या आरोग्याची जाणीव करून देऊ किंवा चांगल्या आरोग्याची माहिती पटवून देऊ. वी वूड ऑल्सो टेल देअर पॅरेंट्स बॅड इफेक्ट ऑफ ड्रिंकिंग अल्कोहोल, अनहायजीन. आणि त्याच्या वडिलांना किंवा त्याच्या पॅरेंट्सला दारू पिण्याचे, अल्कोहोल पिण्याचे आणि अनहायजेनिक फूड खाण्याचे खराब दुष्परिणाम जे आहेत ते सांगू. सी, विच डिसीज कॅन ऑकर टू फादर ऑफ मास्टर एक्स. मास्टर एक्सच्या वडिलांना कोणते डिसीज होऊ शकतात. याचा आन्सर आहे डिसीज सच एज डायबिटीज, किडनी फेल, हार्ट डिसीज मे ऑकर टू फादर ऑफ मास्टर एक्स. आता क्वेश्चन नंबर 6, गिव्ह प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ फॉलोइंग डिसीजेस. फर्स्ट, डेंग्यू. आणि डेंग्यूचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला द्यायचे आहेत. फर्स्ट आहे वी शुड ड्रिंक फिल्टर्ड बॉइल्ड वॉटर. सेकंड, वी शुड नॉट कीप द वेस्ट स्क्रॅप सराउंडिंग द हाऊस. वॉटर शुड नॉट बी कलेक्टेड इनसाइड द टायर्स, unwanted plastic, other things. Third, we must use mosquito repellent and spray mosquito repellent chemical. We should keep our house clean. And second, cancer. First, we can overcome such non-infectious disease. Second, avoid chewing tobacco, gutka, do not smoke cigarette and avoid alcohol. Third, eat more leafy vegetables and fruits. And fourth, must avoid consumption of junk food. थर्ड आहे एड्स. फर्स्ट, ट्रान्समिशन ऑफ HUV ऑकर बाय सेक्शुअल कॉन्टॅक्ट. देअरफॉर अवॉइड सेक्शुअल कॉन्टॅक्ट विथ पर्सन सफरिंग फ्रॉम HIV. सेकंड, इफ मदर इज HIV पॉझिटिव्ह इट कॅन बी ट्रान्समिटेड टू इट्स चाइल्ड बाय हेरिडिटी. Question number 7, explain the importance. A, balanced diet with contact of all nutrients ingredients such as proteins, fats, carbohydrates, minerals in proper amount. Balanced diet improves resistance power. Second, it keeps body healthy. Third, balanced diet reduce fat of our body. Fourth, balanced diet promote good sleep and generally makes us feel better. And fifth, balanced diet help our body to face heart disease, cancer and promote overall health. आता बी, फिजिकल एक्सरसाइज, योगासना. एक्सरसाइज कॅन हेल्प प्रिव्हेंट ऑकरन्स ऑफ डिसीज. यामध्ये फर्स्ट आहे एक्सरसाइज स्ट्रेंथ द हार्ट. सेकंड आहे इट कीप आर्टरीज व्हेन्स क्लिअर. थर्ड आहे इट स्ट्रेंथ लंग. फोर्थ, इट रिड्यूस ब्लड शुगर लेवल. फिफ्थ, इट कंट्रोल वेट. सिक्स्थ, इट स्ट्रेंथ्स बोन्स. अँड सेवन्थ आहे इट रेग्युलेट ब्लड प्रेशर. 8 आहे इट हेल्प टू प्रिव्हेंट कॅन्सर. आता क्वेश्चन नंबर 8, मेक अ लिस्ट. यामध्ये पहिला आहे व्हायरल डिसीज, ह्युमन बिईंग, चिकन. यामध्ये आहे चिकन पॉक्स, स्मॉल पॉक्स, मम्प्स, रेबीज, इन्फ्लुएन्झा, हेपॅटायटिस, एड्स. बी आहे बॅक्टेरियल डिसीज. यामध्ये पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस, कोलेरा, वूपिंग कफ, डेंग्यू, प्लेग एक्सेट्रा. सी आहे डिसीज स्प्रेड थॉट इन्सेक्ट्स. यामध्ये आहे मलेरिया, स्वाईन फ्लू, डेंग्यू, चिकुनगुनिया आणि येलो फीवर. क्वेश्चन नंबर 9, राईट इन्फॉर्मेशन ऑन मॉडर्न डायग्नोसिस अँड इट्स ट्रीटमेंट.
ऑफ कॅन्सर. मॉडर्न डायग्नोसिस इन कॅन्सर आर ॲज फॉलोज. यामध्ये फर्स्ट ट्रीटमेंट आहे ती CT स्कॅन, सेकंड आहे MRI स्कॅन, थर्ड बायपास सर्जरी, मेमोग्राफी आर यूज्ड. आणि यावरती ट्रीटमेंट मॉडर्न ट्रीटमेंट टेक्निक्स आर रोबोटिक अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी. क्वेश्चन नंबर 10. Enlist your names. Unlist the names and compositions of medicines in प्रेझेंट ॲट युअर होम. आता आपल्याला आपल्या घरी प्रेझेंट असणाऱ्या मेडिसिन्सची नावे आणि त्यामध्ये काय काय असतं ते लिहायचं आहे. यामध्ये आहे मुकलाइन जेल, अँटी ॲसिडिक जेल कंपोजिशन 5 ml कंटेंट. यामध्ये काय काय आहे आता या टॅबलेटमध्ये ते लिहायचे. हे तुम्हाला स्क्रीनवर दाखवलंय ते लिहायचं आहे. सेकंड आहे एक्झमॅक्स, थर्ड आहे रॅडिकॅप सस्पेन्शन विथ प्रो. या टॅब्लेट्स किंवा जे औषधं आहेत त्यांच्या यामध्ये काय काय कंटेंट आहे आणि याची माहिती आपल्या थोडक्यात लिहायची आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि तुम्हाला कोणत्या इयत्तेचे कोणत्या विषयावर स्वाध्याय हवे आहेत तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.